चला आपण आज बघूया 4 सिंपल एक्झरसाइज. या 4 सिंपल एक्झरसाइज करून तुम्ही आपलं वेट लॉस चांगल्या प्रकारे करू शकता. तर बघा, आपल्याला 3 दिवसात आपण कमीत कमी 1 ते 1.5 kg वेट लॉस करूया. तर या 4 सिंपल एक्झरसाइज जर तुम्ही सकाळ संध्याकाळ फॉलो केल्या तर नक्की तुम्हाला वेट लॉस होण्यास मदत होईल. पण बघा, जेव्हा आपण एक्झरसाइज करतो त्यासोबत तुम्हाला अदर पण गोष्टी पाळणे फार महत्त्वाचं आहे. जसं डिटॉक्स वॉटर घेणं, खाण्यापिण्यामध्ये काय घ्यायचं काय नाही, आणि एक्झरसाइज कशा प्रकारे करायच्या, कोणत्या टाईमला करायच्या, हे पण तुम्हाला माहिती असणं फार आवश्यक आहे. जर तुम्हाला वाटत असणार की डिटॉक्स वॉटर आपण कुठलं घ्यायचं, कुठल्या टाईमला एक्झरसाइज करायच्या, काय खायचं काय नाही खायचं, हाय प्रोटीन डाएटमध्ये काय घ्यायचं, जर या सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती पाहिजे असणार तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडिओ देईल. बघा, तर आपण या 4 सिंपल एक्झरसाइज करत आहे. पहिली तुम्ही माझी बघितलेलीच आहे आणि ही सेकंड आपण बघत आहे. यामुळे तुमच्या हातांवर स्ट्रेस पडणार आणि जे तुमचे आर्म्स आहे, आर्म फॅट कमी होण्यास मदत होईल. तर तुम्हाला आर्म फॅट कमी करायचं असणार तर तुम्हाला ही सिंपल एक्झरसाइज करावी लागेल. यामुळे काय होतं, तुमच्या शोल्डरवर, तुमच्या बॅक फॅटवर आणि तुमच्या आर्म प्रेशर येईल आणि फॅट लॉस होण्यासाठी तुम्हाला फार मदत होईल. तर बघा, या फारच सिंपल एक्झरसाइज आहे. जर तुम्ही सकाळ संध्याकाळ या करत राहिल्या आणि तुम्ही मोजून जर सुरुवातीला 20-20 टाईम्स केल्या, नंतर जर तुम्हाला वाटलं तुम्ही ते काउंटिंग वाढवू शकता. एकतर 30 टाईम, नंतर तुम्ही 50 टाईम पण करू शकता. डेली तुम्ही 50-50 टाईम्स सकाळ संध्याकाळ केल्या तर वेट लॉस होण्यास फारच मदत होईल. तर या स्पेशली आर्म फॅट कमी होण्यासाठी आपण एक्झरसाइज करत आहे आणि त्याचसोबत तुम्हाला अदर पण याचा फायदा होईल. जसं शोल्डर फॅट, बॅक फॅट, चेस्ट फॅट आणि बॉडी शेप येण्यास मदत होईल. मी PNC असल्यामुळे माझं वेट गेन झालेलं आहे, परंतु मला सुद्धा कमी करायचं आहे. त्यामुळे मी आता ही सुरुवात केलेली आहे. जेमतेम आजपासूनच मी सुरुवात केलेली आहे. आणि चला आपण सगळे मिळून, ज्या पण जाड महिला आहे, ज्यांचं पण वेट गेन झालेलं आहे, त्यांनी आणि मी, आपण सगळेजणं मिळून वेट लॉस करूया. तर मी पण आजपासूनच सुरुवात केली आहे. तुम्हाला वाटत असणार की मी फार लठ्ठ आहे, तर मी PNC आहे आणि आजपासून मी पण वेट लॉस करण्यास सुरुवात करत आहे. तर बघा, पहिली माझी ही सिंपल एक्झरसाइज आज मी सुरुवात केलेली आहे, पहिल्यांदा केलेली आहे. तर आजपासून आपण कंटिन्यू करूया. तर ही बघा, जी मी एक्झरसाइज करत आहे ही तिसरी एक्झरसाइज आहे. यामुळे काय होत आहे, तुमच्या हातांवर प्रेशर पडतं, तुमच्या बॅक फॅटवर प्रेशर पडतं आणि तुमच्या चेस्टवर सुद्धा. त्यामुळे तिथले पण फॅट कमी होण्यास मदत होते. आता चौथी जी एक्झरसाइज आपण करत आहे, एक कुठल्याही प्रकारचा रुमाल घ्यायचा किंवा तुम्ही टॉवेलसुद्धा घेऊ शकता आणि मग तुम्ही समोर टॉवेल घेऊन मागे घ्यायचा. ज्यामुळे काय होते, तुमचं बॅक फॅट कमी होण्यास फार मदत होते. बॅक फॅट, चेस्ट फॅट, आर्म फॅट, शोल्डर फॅट कमी होण्यास फार तुम्हाला मदत होणार आहे. त्यामुळे ही एक्झरसाइज सर्वात बेस्ट आहे. जर तुम्ही डेली ही एक्झरसाइज केली, अदरसुद्धा एक्झरसाइज तुमच्याकडून नाही झाल्या, पण बसल्या बसल्या, बेडवर बसताना, चालता फिरता, कधीही उभ्या उभ्या TV पाहताना, कधीसुद्धा ही एक्झरसाइज केली तर या एक्झरसाइजचा तुम्हाला फार फायदा होईल. ही एक्झरसाइज मी बरेचदा करायची आणि या एक्झरसाइजमुळे मला फार उपयोग झालेला आहे आणि वेट लॉस होण्याससुद्धा फार मदत झालेली आहे. सध्या PNC असल्यामुळे, म्हणजेच माझं बाळ खूप छोटं असल्यामुळे मी एक्झरसाइज स्टॉप केली होती. त्यामुळे माझं वेट गेन झालेलं आहे आणि आता सध्या मी सुरुवात केलेली आहे, नुकतीच सुरुवात केलेली आहे. तर आता मलासुद्धा कमी करायचं आहे वजन. तर बघा, ही एक्झरसाइज तुम्ही जर कंटिन्यू करत असणार तर तुम्हाला या एक्झरसाइजचा फार फायदा होईल. कारण ही एक्झरसाइज मी सुद्धा केलेली आहे, त्यामुळे मी अनुभव घेऊनच सांगत आहे की या एक्झरसाइजचा फार फायदा होतो. तसेच परत आपण या रुमालासोबत दुसरी एक आणखी एक्झरसाइज करूया, ज्यामुळे तुम्हाला बॉडी शेप येण्यास मदत होईल, म्हणजेच बॉडी कर्व येण्यास मदत होईल. तर बघा, तुम्हाला लेफ्ट आणि राईट दोन्हीही याच्यात तुम्हाला ही एक्झरसाइज करावी लागणार. तर आता बघा, माझ्या बॉडीवर फार फॅट असल्यामुळे मलासुद्धा खूप हार्ड जात आहे एक्झरसाइज करायला. परंतु काही नाही, काही दिवस तुम्हाला 5-6 दिवस थोडंसं अवघड होतं, नंतर फार इझी होतं. नंतर तुम्हीचसुद्धा आधी 20 टाईम करत आहे एक्झरसाइज, नंतर मग तुम्ही हे काउंटिंगमध्ये 50 टाईमसुद्धा करू शकणार. सध्या सुरुवातीला मलासुद्धा त्रास होत आहे, परंतु हा त्रास नंतर खूप
कमी होईल. फक्त 5-6 दिवस तुम्ही कंटिन्यू करा. 5-6 दिवसानंतर तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुम्ही काउंटिंग वाढवू शकता. जेवढे काउंटिंग तुमचे वाढेल तेवढं चांगलं आहे. तुम्ही कमीत कमी 50 टाईम्ससुद्धा नंतर करू शकता. पण सुरुवातीला 20-20 टाईम्स तुम्ही सगळ्या ह्या 4ही एक्झरसाईज करा, सकाळ आणि संध्याकाळ. जर तुम्हाला माहिती पाहिजे असणार सगळ्या गोष्टींची, डिटॉक्स वॉटरपासनं एक्झरसाईज कोणत्या, कधी, किती वेळा, काय खायचं, काय नाही खायचं, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये लिहून पाठवा आणखी कुठल्या प्रकारच्या एक्झरसाईज तुम्हाला हव्यात. धन्यवाद.